दरवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी टोलमाफी जाहीर करण्यात आली असून 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत टोलमाफ केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात। मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे। गेल्या वर्षी सरकारने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केली। एकंदरीतच हा महामार्ग आणखी काही वर्षे तरी चांगल्या प्रकारे सुरू होण्याची शक्यता कमी आहे। यामुळे वाहन चालकांना एक्सप्रेसवे वाया पुणे कोल्हापूर महामार्गाचा कोकणात जाण्यासाठी वापर करावा लागतो। एक्सप्रेसवेचा आणि पुणे कोल्हापूर मार्गाचा टोल पाहता नाहक भुर्दंड वाहन चालकांना पडत असून गणेश भक्तांना हा भुर्दंड पडू नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून टोलमाफी केली जाते। मुंबई पुण्यातील पोलीस RTO ऑफिसमध्ये यासाठी पास दिले जातात। यानुसार पासधारक टोल न देता प्रवास करू शकतात। येत्या 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून कोकणात जाणाऱ्या लोकांचा प्रवास सुरू झाला आहे। या लोकांना उद्यापासून म्हणजेच 5 सप्टेंबर पासून पासेस मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यावरील पथकर नाक्यावर ही सूट दिली जाणार असून गणेशोत्सव 2024 कोकण दर्शन असे स्टिकर्स आणि पास उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस स्टेशन आणि RTOंना देण्यात आले आहेत। यावर वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव आदी मजकूर असणार आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।